औषधातून औषध म्हणजे शेतीवर औषध मारायचं, दुधाच्या उत्पादनासाठी औषध द्यायचं आणि पुन्हा लोकांना औषध द्यायची व्यवस्था निर्माण करायची. ही सगळी पुंजपदीवादी म्हणजे पुंजे लोक आहे, भांडवलदार लोक आहे, त्याच्या कारखानदाराची व्यवस्थित व्यवस्था 100 वर्षात झाली आहे. औषधीतून औषध घेण्याची व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय का तुम्हाला नॅचरल शेती पाहिजे, विषमुक्त शेती पाहिजे असेल तर शेणखताला तुम्हाला ताकद द्यावं लागेल, दूध व्यवसायाला ताकद द्यावं लागेल, शेतीला आम्ही पाहतोय नॅचरल शेतीकडे घेऊन जावं लागेल आणि त्याच्यासाठी युरियाला तुम्ही सबसिडी देतात 1700 रुपये पर क्विंटल. युरिया मार्केटमध्ये किती आहे तर 448 रुपये. आता मार्केटमध्ये युरिया 448 मिळतं आणि सरकार त्या कंपनीला 1700 रुपये त्याच्या युरियाच्या पोटी सबसिडी देतं. म्हणजे 2 ते 3 लाख कोटी बजेट आम्ही पाहतोय युरियासाठी किंवा इतर खतासाठी कंपनीला आपण पैसे देतो. करप्शन वेगळं आहे. आता मग फॅक्टरीतून आलं त्या खताला सबसिडी आणि शेतकऱ्याच्या घरी खत बसते त्याला सबसिडी. गोहत्या थांबवा, गोहत्या करू नये, मी त्या मताचा आहे, मान्य. पण जी गाय आमची बिनकामाची होऊन जातं, भाकड होतं, तिला जगवायला दिवसाला 100 रुपये लागतो, तो शेतकरी आनंद कुठून कसा जगणार आहे? त्या गोहत्याच्या कायद्याच्या बंदीमध्ये माझ्या सरकारचं काही देणं लागत नाही का? म्हणजे तुम्ही बोलून चुकून गेले, तुम्ही बोलले पण कायदा पाळा कोणाला लागून आला? शेतकऱ्याला. हे सगळ्या गोष्टी फार कठीण आहे. आपण आता एमआरजेचे पैसे 8 महिन्यापासून भेटले नाही. मजुरीचे पैसे आहे, योजनेचे थोडे पैसे आहे, काम करून पैसे भेटत नाही देशामध्ये. काय अवस्था आहे? कलेक्टरचा पगार थांबत नाही, सचिवाचा नाही, आमदाराचा पगार थांबत नाही आणि ज्याचा आवाजच नाही आहे उसको मारो. तुमच्या मीडियावर कधी ब्रेकिंग झाली नाही ना होते? 8 महिन्यापासून एमआरजीच्या मजुराचे कसा जगत असेल तो आदिवासी? कशा पद्धतीनं त्याचे दिवस काढत असेल? काल आम्ही मुख्यमंत्र्यांना एक मेसेज केला. जालन्याचा एक अपंग आहे ढिगरे नावाचा, तो 6 महिन्यापासून मी बिस्किटवर जगतोय, ते पण हातातून जातोय. ताण गिन काही राहिलं नाही शरीरात, भीक मागतोय. सन्मानानं जगत होतं, 6 महिन्यापासून पगारच पडला नाही त्याला. 1500 रुपये. एक तर 1500 रुपयात होत नाही. चहाचं बिल आहे महिन्याचं 1500चं वर जातं. आम्ही त्याला जगायला सर लावतोय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. ते आवाज कोणी होणार का नाही होणार हाच प्रश्न आहे. आणि आम्ही बसलोय तर आमच्यावर टीका टिप्पणी होतंय, आम्हाला राजकारण म्हणून पाहिलं जातं. हे अशा मला वाटते मीडियानं सुद्धा ह्या गोष्टी अधिक ताकदीनं दाखवणं फार गरजेचं आहे. सरकारला विनंती आहे, तुम्हाला पण विनंती आहे. काय केलं? कसा 2 आहे. एक आम्ही पाहतो जो आवाज येतो ना तो कॉन्क्रीट रस्त्याच्या निधीचा आवाज आहे. लक्षात घ्या, मजुराचा आवाज नाही आहे. कारण आम्ही 95-5 मध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते केले तो आता सगळ्या ठेकेदारांना ते दिलेले आहे. ते किमान 400, 500, 600, 1000 कोटीच्या जवळपास असेल आणि मजुराचा आवाज त्याच्यात नाही आहे. मजुराला मजुरी अजूनही भेटलेली नाही आणि केंद्राचं 85,000 कोटीच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सगळ्यात कमी एमआरजीएसमध्ये पैसे उचलतं. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे रोजगार हमी निर्माण केली आम्ही आणि फायदा घेतं इतर राज्य. ही क्रांतिकारी बदल होतं. आम्ही सांगितलं ना काल जे मी म्हटलं होतं का विधवा शेतकरी, एकल शेतकरी आणि तुमच्या इकडे दिव्यांग शेतकरी, किमान याला एमआरजीएस सुरू करा ना, म्हणजे क्रांतीचं नवीन पर्व सुरू होईल. आणि ह्या सगळ्या घटघटी आहे ना, वरतून पाऊस पडला, हे झालं ते झालं, हे रोजचं मरण दिसतं. रोज त्याला निवेदन द्या, रोज पंचनामे करा, रोज वाट पहा, आता पाऊस आला पैसे नाही, कसं जगणार आहे? मला असं वाटतं एवढा गंभीर आरोप पुराव्यासह कोणी करू नये आणि जर पुराव्यासह केलं नसेल तर ज्याच्यावर जो आरोप आहे त्यानं त्याला सोडू नये.
झालंच पाहिजे. आक्रमकता का होतोय? आम्ही लोकांकडून निवडून येतो. या देशामध्ये पक्ष हा पहिल्या स्थानावर जरी गेला असला, पक्षीय राजकारणामध्ये मतदार हा दुय्यम स्थानी जरी असला, तरी मला असं वाटतंय का मत अखेर सामान्य माणसाचे पडतं. पक्षाचा कार्यकर्त्याच्या ताकदीवर तो निवडून येऊ शकत नाही जिथपर्यंत सामान्य माणूस त्याला मत मारत नाही. त्या सामान्य माणसासाठी पर्वा करायची गरज नाही. ते आमचं अंतिम ध्येय असलं पाहिजे, आमचा अंतिम उद्देश असला पाहिजे आणि त्याच्यासाठी लढलो पाहिजे. ते शेतावर गेले असेल कदाचित.